हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी हेअर वॉशसुद्धा केलेलं नाही, पण आज हेअर वॉश केल्यानंतर मला खूप छान वाटते. कारण ऑइली केस होतात आणि मग त्यात आपण आजारी असतो आणि त्याच्यानंतर हे सगळं नको वाटतं. काल थोडं बरं वाटत होतं, म्हटलं काल लगेच नको हेअर वॉश करायला, म्हणून मी आज हेअर वॉश केलाय आणि असं छान वाटतंय. तर आत्ताच हेअर वॉश केलाय, तर मी अंघोळीनंतर पहिला मी माझं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते. छान वाटतं, आज मला खूप फ्रेश वाटायला लागले आणि हेअर वॉश वगैरे केल्यानंतर पण परत छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर मी पहिला छान असं माझं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते. मुरू द्यायचं मॉइश्चरायझर छान असं स्किनमध्ये आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन यूज करायची. जे आपण चेहऱ्याला अप्लाय करतो ते मानेला सुद्धा करायचं. त्याच्यानंतर पावडर, मला छान वाटतं असं पावडर, ऑइली नाही दिसत. त्यानंतर मी माझं लिप बाम यूज करते. खूप छान आणि फ्रेश फील होतं आंघोळ केल्यानंतर. म्हणजे हेअर वॉश जेव्हा करतो आपण ज्यावेळी आजारी असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा हेअर वॉश करतो त्यावेळी खरंच फ्रेश वाटतंय. खूप साऱ्या गोष्टी घरात तशाच पडलेल्या आहेत, कारण माझं घराकडे लक्षच नव्हतं आणि इथं सगळीकडे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, त्यामुळं धूळ वगैरे सुद्धा जास्त आहे. आणि आठवड्याभरापासून मी माझे प्लांट्सची वगैरे जे आहे पाणी पण चेंज केलेलं नाही आहे, तर त्याच्यातलं पाणीसुद्धा मला चेंज करायचे आहे, कारण पाणी जे आहे ते खूप कमी झालं आहे. तुम्हाला मी तर इथं पानांवर वगैरे सुद्धा खूप धूळ झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. खूप अशी धूळ झालेली आहे, हातांना बोटांना सुद्धा लागतीये. हे असं सगळं इथं सुद्धा मी फक्त 2-3 दिवस इथं क्लीन केलेलं नाही आहे, तर किती धूळ जमा झालेली आहे आणि पानांवर सुद्धा जमा झालेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातली पाणी जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. आता हे सगळं मला फ्रेश करून हे सुद्धा पाणी चेंज करायचं आहे. आणि एक दुसरी गोष्ट, त्याचे सुद्धा सगळं पाणी मला चेंज करून घ्यायचं आहे. आत्ताच मी माझ्या सगळं प्लांट्सला वगैरे, म्हणजे मला जे जे काही काम करायचं आहे ते सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवल्या. त्याच्यानंतर आज हेअर वॉशसुद्धा केलं होतं आणि ज्यावेळी आपण म्हणजे आपल्याला आजारी असतो आणि त्याच्यानंतर आपण हेअर वॉश वगैरे करतो त्यावेळी खरंच खूप फ्रेश आणि छान फील होतं. तसंच मला आत्ता होतं आहे. आणि मी हेअर वॉश केल्यानंतर नेहमी माझे जे केस आहेत ते थोडे कोरडे करून बोटांनी त्यातला गुंता काढत असते. माझे केस गळायचे खूप कमी झालेत. त्याचं एक कारण म्हणजे मी नेहमी म्हणजे हेअर वॉश करायच्या आधी तेल लावून झोपते. त्यामुळं खूप सारा माझं जे हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम आहे तो खूपच कमी झालेला आहे. आधी आम्ही सगळं रेग्युलरली सगळं हे फॉलो करायचो, पण मुलं झाल्यानंतर थोड्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गडबडीत करायला जातो, पण त्यामुळे म्हणजे स्वतःकडे लक्षसुद्धा राहत नाही. त्यामुळे माझे हेअरफॉलसुद्धा खूप होत होते आणि आता माझे केस खूपच छान झालेले आहेत. तर मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवतेय. म्हणजे पुढची मला आता भरपूर डस्टिंग वगैरे करायची आहे, कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे डस्टिंग वगैरे काहीच झालेली नाहीये. तर म्हटलं डस्टिंग वगैरे करून घेऊ, त्याच्या आधी ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ आणि मग आपल्या कामाला सुरुवात करू. त्यामुळे मला छान असं फ्रेश पण वाटेल. आणि बाकीची सगळी तरी वरवरची झालेली आहेत कामं, पण मी डस्टिंगकडे एवढं लक्ष दिलं नव्हतं या आठवड्याभरात तरी. तर मला ते डस्टिंग वगैरे सुद्धा आता सगळं करायचं आहे आणि म्हटलं मग त्यासाठी पहिला छान अशी ब्लॅक कॉफी घेऊ आणि मग बाकीच्या कामांना स्टार्ट करू. आपण जर आजारी असलो तर आपल्याला काही करावंसं वाटत नाही आणि नंतर मी सुद्धा एवढं जास्त या गोष्टींकडे लक्ष नाही देत की आपण आजारी आहे आणि मग घरातली कामं वगैरे कधी होतील. कारण मला माहिती आहे की आपण ज्यावेळी व्यवस्थित, म्हणजे मी ज्यावेळी व्यवस्थित होईल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी परत रिकवर, म्हणजे परत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचं जास्त नाही टेन्शन घेत. नाहीतर कधी कधी कसं होतं, म्हणजे मी आधी खूप टेन्शन घ्यायचे की एवढी सगळी कामं आहेत ती कधी कंप्लीट होणार किंवा काय. पण आता मी ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नाही घेत बसत. कारण म्हणजे मी आता थोडं ओव्हरथिंक जे आहे ते करणं खूप कमी केलेलं आहे. ही कामं, घरातली कामं ही तर कधी कंप्लीट होतच नसतात आणि ती चालूच असतात. त्यामुळे आता मला छान वाटतंय. तर
मी म्हणजे मला आता बरं वाटतंय तर मी ह्या गोष्टी सारख्या सारख्या म्हणजे पटपट करून रिकामं होऊ असं नाही. मी माझ्या ह्यानं व्यवस्थित निवांत करत आहे आणि असं जरी केलं म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्याला पुढं काय करायचंय किंवा काय, तसं मी ठरवलंय. कारण अगस्त्य आता स्कूलला गेलेला आहे, बाकीची घरातली कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत. तर मी डस्टिंगचं थोडं बाजूला ठेवलं होतं. म्हटलं की रिकामं म्हणजे बाकीची ती जी महत्त्वाची कामं होती ती मी कंप्लीट केलेली आहेत आणि आता मग वरवरची सगळी कामं करता येतील. म्हणून म्हणलं की पहिला त्याला स्कूलला सोडूया आणि मग आता जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि आता मला एक तासभर तरी लागेल या सगळ्या गोष्टी करायला. तर मी या सगळ्या गोष्टी पटपट करते. तर मी आत्ताच इकडचे प्लांट सगळे काढून घेतलेले आहेत आणि खूप सारा पसारा इथं झालेला आहे. म्हणजे ते सगळं पहिला आता काढून घेऊ. त्यानंतर अगस्त्यचे टॉयज वगैरे पण सगळे इथेच आहेत. हे सगळे मी काढून घेते. खूपच डस्ट झालेली आहे कारण इथं कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे खूप चालू असतात. त्यामुळं एक दिवस जरी डस्टिंग नाही केलं तर खूप सारा डस्ट इथं जमा होतोय. तर मी हे सगळं पटपट करून घेते कारण एकाच दिवशी मी सगळे कामं नाही काढणार आहेत. जेवढं मला आज पॉसिबल होईल ना तेवढं मी सगळं क्लीन करून घेते आणि परत मग कारण आता प्लांट्सचं पाणी वगैरे चेंज करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं की डस्टिंग. सो मला त्याला जास्त वेळ द्यायचा आहे कारण ते आता त्याच्यातलं पाणी कमी झाल्यामुळे ते थोडे अनहेल्दी सुद्धा दिसायला लागले. सगळे प्लांट्स जे आहेत ते आणलेले आहेत. तर खूप हे अनहेल्दी सगळे झालेले आहेत. तर मी या सगळ्यातलं पाणी जे आहे ते चेंज करून टाकते. पहिल्यांदा सगळं फ्रेश करून ठेवते आणि 1 बाय 1 जे आहेत त्याचे प्लांट्स वगैरे जे काही खराब झालेले जे आहेत ते सुद्धा छान असं क्लीन करून घेते. असं 1 बाय 1 करून घेते. त्यामुळे काय होईल की माझं काम सुद्धा पटपट होईल. आता सगळं एकदमच काढलं तर 1 बाय 1 करून घेते जेणेकरून माझं काम सुद्धा कम्प्लीट होईल. नाहीतर एकाच वेळी सगळं काढलं तर मग मी सगळं गोंधळून जाईल की कुठं काय होतं किंवा काय. सो जसं मी ज्या बॉटल्समधनं काढेन तसं मी त्याच्या परत त्याच बॉटलमध्ये ते प्लांट ठेवते. इथं ठेवून बघू कसं वाटतं. असं माझे एक्सपेरिमेंट सुद्धा चाललेले असतात की आपण कुठं ठेवू शकतो, अजून कुठं काय छान दिसतं असं. तर मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम फन वेने करते त्यामुळे मला कंटाळा नाही येत या सगळ्या गोष्टींचा. आणि घर सुद्धा छान दिसतं या सगळ्या गोष्टींमधून. आणि याला काही फक्त मेंटेनन्सचीच फक्त गरज असते. बाकी आपण याला जास्त काही पाणी दिलं आणि क्लीन ठेवलं की झालं एवढंच. थोडंसं पाण्याचं प्रेशर कमी ठेवून करते नाहीतर हे प्लांट्स खराब होऊन जाते. थोडंसं पाणी जरी क्लीन केलं तरी किती फ्रेश दिसतात. मला असे प्लांट्स खूप आवडतात की आपण फ्रेश केल्यानंतर खूप छान दिसतात ते. किती छान, किती कलर त्याचा डल झाला होता आणि आता किती कलर छान आणि फ्रेश दिसतोय तुम्ही बघू शकताय. हे सुद्धा इथं ठेवून बघते कसं दिसतंय. वाव, खूप छान दिसतंय इथं. पण ऍक्च्युली मी इथं सुद्धा ठेवू शकते. आणि हे जे स्टँड आहे त्याला बॅलन्स म्हणजे ते छान हे सुद्धा करते. त्याच्यातलं पाणी खूपच कमी झालेलं आहे. म्हणजे आठवडाभर जरी नाही लक्ष दिलं ह्यांच्याकडं तरी हे सगळं असं खराब होऊन जातं. तुम्हाला मी हे दाखवते स्नेक प्लांटचं किती छान. फक्त मी पाण्यात ठेवलं होतं. याला पाण्यात ठेवून जवळजवळ 3-4 महिने झालेले आहेत आणि त्याला आता नवीन जी पानं आहेत ती यायला सुरू झालेली आहेत. फक्त मी पाण्यात ठेवून सुद्धा किती छान ग्रीन राहिलेली आहेत आणि त्याच्यापासनं ह्या पानांपासनं आपण नवीन स्नेक प्लांट सुद्धा ग्रो करू शकतो. तुम्ही बघू शकताय ते एक आलंय, त्याला सुद्धा आलेलं आहे.
तर मी प्लांट जे आहेत ते आठवड्याभरपासनं की काय क्लीनच केलं नव्हतं किंवा त्या बॉटल्समधलं पाणीसुद्धा चेंज केलं नव्हतं. पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आणि प्लांट्सवर धूळसुद्धा खूप भरलेली. त्यामुळं आता मी क्लीन केल्यानंतर ते खूप छान आणि फ्रेश दिसत आहेत आणि ते खूप छान वाटतंय. तर या सगळ्या गोष्टींना खूप वेळ जातो, पण छान वाटतं ते सगळं फ्रेश केल्यानंतर. आपलं घरसुद्धा छान दिसतं आणि छान वाटतात गोष्टी. तर मी ह्यासुद्धा गोष्टी छान अशा पटपट क्लीन करून घेतल्या आणि थोड्याशा क्लिनिंगनंच माझं घरसुद्धा खूप छान दिसतंय. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटवर नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.